मधुमेह असला की दूध पिऊ नये असं अनेक जण सांगतात. पण खरंच दूध प्यायल्याने शुगर वाढते का? सत्य काय आहे? दुधात नैसर्गिकरित्या लॅक्टोज ही साखर असते आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हा 39 ते 46, म्हणजे त्याच्यामुळे रक्तातली साखर वाढण्याचं प्रमाण कमी असतं. संशोधन असं सांगतं की दुधातले प्रोटीन्स, K2 यामुळे दूध इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारू शकतं आणि दीर्घकालीन रक्तातील साखर नियंत्रणात ठेवू शकतं. मग दूध कसं प्यावं? तर फुल फॅट दूध तुम्ही घेऊ शकता, पण साखर टाकू नका. फ्लेवर्ड दूध टाळा. एकाच वेळेस जास्त प्रमाणात न घेता अर्धा ते 1 ग्लास दूध तुम्ही घेऊ शकता. तर मग योग्य प्रमाणात दूध प्या, घाबरू नका. कारण दुधामध्ये 3 ते 4% फॅट, 3.5% प्रोटीन आणि 5% नॅचरल शुगर म्हणजे लॅक्टोज असते. जीवनसत्व आणि खनिजं मोठ्या प्रमाणात असतात. दुधामध्ये लॅक्टोज ही शुगर असते आणि पोटामध्ये लॅक्टोजचं रूपांतर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज ह्याच्यामध्ये केलं जातं. त्यामुळे दूध प्यायल्यानंतर 2 तासात आपल्या रक्तातील साखर वाढते. 1 कप दुधामध्ये साधारण 12 ग्रॅम साखर असते. त्यामुळे वरून साखर ॲड करायची गरज नाही. परंतु ज्या वेगात ती साखर वाढते त्या वेगात ती कमीही होते, कारण त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. त्यामुळे दूध पिताय तर घाबरू नका आणि ज्यांना मधुमेह आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा.